3.5 तास झालं आम्ही बाहेर बसून आहोत। आता आम्ही असा पवित्रा घेतलेला आहे की आता आम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत इथंच बसणार आहोत जोपर्यंत कलेक्टर साहेब येऊन आम्हाला भेटणार नाहीत आणि आम्हाला कुठल्या प्रकारचा तोडगा काढणार नाहीत आणि जे का हॉस्टेलचं स्थलांतर झालेलं आहे त्याचं पुन्हा जोपर्यंत शहरामध्ये स्थलांतर करण्याचं जोपर्यंत हमी देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन आंदोलन। नांदेड शहरातील शासकीय वसतिगृह शहराच्या बाहेर हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे। विद्यार्थ्यांनी हातात पुस्तके घेऊन शांतपणे वाचन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। समाज कल्याण विभागाच्या वतीने नांदेड शहरात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह सुरू होते, मात्र अलीकडेच ते वसतिगृह शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हलवण्यात आले आहे। त्यामुळे शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ये-जा करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे। दररोज 20 किलोमीटर प्रवास करून महाविद्यालयात जाणे शक्य नाही, वाहतुकीचा खर्च व वेळ दोन्ही वाढणार आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण पुस्तक वाचन आंदोलन सुरू केले आहे। प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी देखील केली आहे। माझं नाव कार्तिक घुमडे, मी सायन्स कॉलेज नांदेड इथला विद्यार्थी आहे आणि गुणवंत बॉयज हॉस्टेल धनगरवाडी इथं राहतो। आमचं हॉस्टेल हे शहरापासून 20 किलोमीटर दूर आहे। सकाळी 7 वाजता येतो मी, तर तिथं एसट्या मिळण्याबाबत एसटीसुद्धा मिळत नाही वेळेवर आणि कॉलेजनं पोहोचण्यात खूप म्हणजे एक लेक्चर आमचं मिस होते त्याच्यामुळे, आणि दुपारचं जेवणसुद्धा आम्हाला भेटत नाही कारण की आम्ही कॉलेजला जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागते, जाण्यास परवडत नाही। आणि संध्याकाळी सुद्धा तिथे लाईट नाही, लुटमार तिथं एकदा दोनदा घटना घडलेली आहे, त्यामुळे थोडी भीतीदायक भीती वाटते थोडी। आणि आमची एवढीच मागणी आहे की आमचं जे हॉस्टेल आहे ते नांदेडमध्ये किमान 1-2 किलोमीटर अंतरावर तरी स्थलांतरण करावे एवढी। नांदेड शहरामधील गुणवंत विद्यार्थ्यांचं जे वसतिगृह होतं त्याचं स्थलांतर नांदेडपासून 20 किलोमीटर असलेल्या धनगरवाडी येथे करण्यात आलेलं आहे। तर आम्ही त्या संदर्भाचं निवेदन द्यायला कलेक्टर साहेबाला आलेल्या होत्या की जे हॉस्टेल आहे त्याचं पुन्हा स्थलांतर शहरामध्ये करण्यात यावं आणि शहरामध्ये या विद्यार्थ्यांची पुन्हा सोय करण्यात यावी। या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही 1:30 वाजता कलेक्टर ऑफिसला आल्या होत्या। 1:30 वाजल्यापासून आता 5 वाजता आले तरीही कलेक्टर साहेबाचा पत्ता नाही, अजूनही ते कलेक्टर साहेब आम्हाला भेटायला वेळ दिली नाही। आम्ही कमस कम 3 ते 3.5 तास झालं आम्ही इथे बसून आहोत, 3.5 तास झालं आम्ही बाहेर बसून आहोत। आता आम्ही असा पवित्रा घेतलेला आहे की आता आम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत इथंच बसणार आहोत जोपर्यंत कलेक्टर साहेब येऊन आम्हाला भेटणार नाहीत आणि आम्हाला कुठल्या प्रकारचा तोडगा काढणार नाहीत आणि जे का हॉस्टेलचं स्थलांतर झालेलं आहे त्याचं पुन्हा जोपर्यंत शहरामध्ये स्थलांतर करण्याचं जोपर्यंत हमी देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत। आम्ही पूर्ण वेळ इथंच बसणार आहोत आणि आज रात्रभर इथं अभ्यास करून उद्या सकाळी आम्ही इथूनच आमच्या कॉलेजला पेपराला जाणार आहोत। मग त्याचे परिणाम काही अडचण म्हणजे आमची तिथं सकाळी आम्हाला जेवण्याची सोय नाही, काय नाही। सकाळी म्हणजे लवकर आम्ही 5ला निघता, नाश्ता घटत नाही, आम्हाला काही भेटत नाही। आणि आम्ही सकाळी गेलं तर संध्याकाळी एकच टाईम जेवणाची ती अडचण आणि ते अजून आज जाणार आहे। आम्हाला कुठली सोय नाही तिथं, म्हणजे लवकर तिथं शहरात व्हावी ते हॉस्टेल, तेच मान्य आहे।